नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनल मध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 12 मे 2026 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केट मध्ये डच गुलाबच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण पाहायला मिळते। त्याचबरोबर इतरही काही फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या तसेच लाल झेंडूसाठी 40 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात। पर्पलची आवक पण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पलचे दर जे आहेत साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। शेवंतीची क्वालिटीनुसार दरामध्ये थोडीफार घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलके माल जे आहेत 50 ते 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युमेंट मध्ये 100 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। कामिनीची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला आज घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 5 ते 6 रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर डॉक्युमेंट मध्ये कामिनीचे दर पाहायला मिळतात। एखाद दुसऱ्या बक्कलसाठी 7 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळते। पिंगडेजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पिंगडेजीचे दर पाहायला मिळतात। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कलर तसेच लाल गुलाबसाठी 250 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। त्याचबरोबर हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील आपल्याला डच गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 130 ते 140 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। ब्ल्यूडीजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील ब्ल्यूडीजीचे दर पाहायला मिळतात। कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः 60 ते 70 गाड्यांची आवक कांद्यासाठी आज झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 11 ते 12 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्कलसाठी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये कमी होऊन देखील दरामध्ये आपल्याला स्थिरता कायम पाहायला मिळते। हलक्या मालांची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। कलर आणि गोळे साईज मधील उच्चांकी दर पाहिजे तर 11 ते 12 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वक्कलसाठी दर पाहायला मिळते। सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर साधारणतः 7 ते 9 रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते। लहान साईज मध्ये चिंगळी कांद्यांचे दर जर बघितलं 3 ते 5 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चिंगळी कांद्यांचे दर पाहायला मिळतात। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहायला मिळते। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात। टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे येते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आपल्याला आल्यासाठी दर पाहायला मिळते। मार्केटमध्ये आवक थोडीफार वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडीशी घसरण आज पाहायला मिळते। मेथीची क्वालिटी नुसार दरामध्ये आपल्याला आज घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 12 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला मिळतात। आवक वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज मेथीसाठी पाहायला मिळते। कोथिंबीरची आवक देखील आपल्याला थोडीफार वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते। गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः 15 ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर विलायती कोथिंबीरसाठी 10 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळतात। आवक वाढल्याचा परिणाम आपल्याला कोथिंबीर मेथी दरावरती आज पाहायला मिळते। हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात। वाटाण्याची आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 40 ते 45 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला मिळतात। शेवग्याचे क्वालिटीनुसार दर जर बघितलं तर साधारणतः चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 16 ते 18 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला मिळतात। भुईमुग चण्याची क्वालिटीनुसार
चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये 50 तर हलक्या मालासाठी 35 ते 40 रुपयापासून देखील भुईमुग शेंगाचे दर पारा होतात. बिटाची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये बिटासाठी 15 ते 16 रुपयापर्यंत उच्च दर पारा होतात. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील बिटाचे दर पारा होतात. शिमला मिरचीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये शिमला मिरचीचे दर जे आहे 35 ते 40 रुपयापर्यंत उच्च दर पारा होता. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पारा होते. काकडीची क्वालिटी नुसार दर जे आहे चांगल्या क्वालिटी मध्ये पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः 20 ते 22 तर त्याचबरोबर चायना हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी 20 ते 22 रुपयापर्यंत उच्च दर पारा होते. तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील काकडीचे दर पार होतात. त्याचबरोबर हिरव्या काकडीचे दर जर बघितले तर साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्च दर पार होतात. हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील हिरव्या काकडीसाठी दर पार होतात. दुधी भोपळ्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पार होतात. पुनेरगावची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरगावासाठी साधारणतः 35 ते 40 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पुनेरगावचे दर पार होतात. भेंडीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्च दर पार होतात. हलकी माल जे 12 ते 15 रुपयापासून देखील दर पार होतात. कोबीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पार होते. वांग्यांची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः 25 ते 27 रुपयापर्यंत उच्च दर पार होतात. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पार होतात. दोडक्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्च दर पार होतात. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पार होतात. सुकवांची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली बारामती चांगल्या मालासाठी साधारणतः 13 ते 14 रुपयापर्यंत उच्च दर पार होतात. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सुटकांचे दर पार होतात. मार्केटमध्ये आवक स्थिर असलेली बारामती त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेसे 1 रुपयाने कमी जास्त होताना पारा होतात. अंजीरची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्च दर पार होतात. हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील अंजीरचे दर पार होतात. पपईची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील पपईसाठी दर पार होते. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे ते 35 ते 40 रुपयाच्या दरम्यान आपल्याला एका दुसऱ्या बक्कलसाठी दर पार होते. तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पार होतात. मार्केटमध्ये आवक थोडीफार स्थिर असलेली बारामती त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये सरासरी जर पाहिलं तर साधारणतः 30 ते 32 रुपयाच्या दरम्यान आपल्याला सरासरी चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पार होते. एका दुसऱ्या वखरसाठी 35 ते 40 रुपयापर्यंत दर पार होतात. कलिंगडची क्वालिटी नुसार दर जे आहे चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 11 ते 12 रुपयापर्यंत दर पार होते. हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील कलिंगडचे दर पार होतात. लिंबांची आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर जर बघितलं तर साधारणतः 60 ते 70 रुपयापर्यंत चांगल्या मालासाठी उच्चांकी दर पार होते. हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पार होते. हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला दर पार होतात. लहान साईज मध्ये हिरव्या लिंबांची मोठ्या प्रमाणावरती आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते.